सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चैत्र महिन्यातील अष्टमीच्या आणि नवमीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, चैत्र अष्टमी म्हणजेच नवरात्रीतला 8वा दिवस. या दिवशी माता दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. भक्त उपवास ठेवतात, कन्यापूजन करतात. कन्यापूजन म्हणजे 9 कुमारिकेंना बोलवायचं, त्यांना हळदी कुंकूने त्यांची पूजा करायची, त्यांना भोजन द्यायचं आणि गिफ्ट म्हणून तुम्हाला तुमच्या यथाशक्ती दान तुम्हाला जे देता येईल ते एक छोटंसं गिफ्ट द्यायचं असतं. असं मानलं जातं की या दिवशी देवीची पूजा केल्याने घरातली नकारात्मक जी शक्ती असते ती दूर होते, सुख समृद्धी येते. 9 मातेंचे रूप तुम्ही पूजा केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे धन धान्य ऐश्वर्य किंवा संतांचे जे प्रॉब्लेम असतात ते सर्व प्रॉब्लेम तुमचे दूर होतात. आणि आता चैत्र नवमी म्हणजे रामनवमी. या दिवशी रामाचा जन्म झाला होता. हे लोक यामध्ये रामायण वाचत असतात, भजन कीर्तन करतात आणि रामाची जन्मतिथी साजरी केली जाते. अष्टमीला महाशक्ती आपलं संरक्षण करतात आणि नवमीच्या दिवशी आपल्याला कळतं की सत्य धर्म याचा आदर्श जीवन कसं जगायचं हे आपल्याला ह्या 2 दिवसातनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच या दोघी दिवस आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येतात. मित्रांनो, आमच्याकडे चैत्र अष्टमी आणि नवमी या दिवशी पुरणाचे दिवे लावले जातात, 21 दिवे लावले जातात. कोणी हवन करतं, कोणी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आम्ही पुरणाचे दिवे लावतो, पुरणाचं नैवेद्य दाखवतो आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचतं. कोणी 5 वाजतं, 11, 7 तुम्हाला जसं शक्य होईल तसे हे पाठ वाचायचे असतात. हे पाठ वाचल्याने खरंच तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फील होतं. तुमचे जे संकट असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मुलं ऐकत नसतील किंवा प्रत्येकाचे कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असतील, ते अनेक संकटं असतात, ते नक्कीच सॉल्व्ह होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि देवाला जर तुम्ही श्रद्धेने आवाज दिला तर तुमच्या पाठीशी तो नेहमी कोणत्याही रूपाने येतच असतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करावं. जास्त नाही, पण थोडं करायचा प्रयत्न करावा. आणि थोडंही जमत नसेल तरी नामस्मरण घेतलं तरी चालतं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.